नमस्कार, माझे नाव रेखा किशोर दुधुसकर। आज आम्ही इथे उन्नती शेतकरी महिला गट या गटानं आज पाणी फाउंडेशन फार्मर कप या स्पर्धेत भाग घेतला असून आज आम्ही सोयाबीन उगवण क्षमता याची चाचणी करत आहोत। आज आमच्या गावातील महिलांनी गोंडपट घेऊन आलेले आहेत आणि एकरी किती लागणार आहे याची उगवण क्षमता पाहण्यास सुरुवात केलेली आहे। प्रत्येक गोंडपटावर आमच्या महिलांनी 10 उभ्या लाईन 10 आडव्या लाईन 10 अशा ओळी मांडलेल्या आहेत। आता त्या काय करणार आहे, 7 ते 8 दिवस आम्ही अशी घडी घालून त्याची हे करणार, 7 ते 8 दिवस ठेवणार आहोत गुंडाळून आणि त्याच्यावर बिया म्हणजे त्या गोंडपटावर पाणी मारून शनी 7 दिवसानं ओपन करून शनी त्याच्यात किती टक्के उगवण क्षमता झाली आहे ती पाहणार आहोत। तर त्याच्यात जर 70 बिया उगवल्या असेल म्हणजे 70% जर उगवण क्षमता असेल तर ते आपल्या शेतीत पेरण्यास उपयुक्त ठरेल आणि जर 60 पेक्षा बिया जर कमी असतील तर ते आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरणार नाही। त्यामुळे त्या बिया आपण व्यवस्थित मोजून व्यवस्थित उगवण क्षमता असेल तरच पेरावं असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्याने ही उगवण क्षमता बघितली पाहिजे आणि आपल्या घरातीलच बियाणे वापरलं पाहिजे। त्यामुळे काय होणार आहे तर शेतकऱ्यांचा जो खर्च असतो बियाणे खरेदी करणे किंवा त्या बियाण्याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती नसती, त्यामुळे आपला खर्च जास्त वाढत जातो। आपण आपल्याच घरच्या बियाण्याची उगवण क्षमता केली की आपली पैशात बचत होते आणि आपल्याला परफेक्ट त्या विषयावर सगळं कळतं की आपण किती पेरलं पाहिजे, कसं पेरलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला फायदाच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा। माझे नाव हर्षदा अरुण मोरे। आज आम्ही उन्नती शेतकरी महिला गट यांच्या मार्फत उगवण क्षमताची तपासणी केलेली करत आहोत। तर या गोंडपटात आम्ही 100 बिया सरसकट घेऊन उगवण क्षमतेची तपासणी करत आहोत। ह्या आम्ही 8 दिवसानंतर उगवण क्षमता पाहणार आहोत। ह्यात 100 बियांपैकी 70 बिया जर उगवल्या 70% उगवल्या तर आम्ही एकरी 30 किलो याची पेरणी करणार आहोत आणि 60% उगवण क्षमता असेल तर आम्ही हे 35 किलो सोयाबीनचे बियाणे पेरणार आहोत। 60%पेक्षा कमी असेल तर आम्ही हे बियाणे पेरणीस घेणार नाही। 1 2 3 फुले फुले फुले, 1 2 3 फुले फुले फुले, 1